नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे। रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर आपण घेऊन येत असतो। कोणताही मिर्च मसाला नसतो, काहीही नसतं। आपण जर बघितलं तर वेगवेगळे न्यूज चॅनल आहे, दाखवायचे राहतात फक्त 4 ते 5 महत्त्वाच्या बातम्या, परंतु दाखवण्यात येतात 50-60 बातम्या। तसं काही इथे होणार नाही। अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर आपण मांडतो। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे रोज भेटता येईल। चला पहिल्या बातमीकडे वळूया। तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। ओबीसी आरक्षणाच्या मागण्यावरून मनोज जरांगे ठाम आहेत। शिंदे समिती आणि मनोज जरांगे मधील चर्चा सध्या फेल झाल्याची बातमी सध्या समोर येते। CSMT परिसरात तुफान गर्दी झालेली, आपण व्हिडिओ जर बघितले तर भरपूर गर्दी सध्या मुंबईमध्येच आहे। तर ही अतिशय महत्त्वाची घटना घडत असताना आपण बघतोय। यामध्ये वेगवेगळे नेते भेटण्यास येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपण बघतोय। पुढच्या बातमीकडे वळूया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून साखळी उपोषण हे नागपुरात सुरू झाल्याची बातमी सध्या समोर येते। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास त्यांच्याकडून विरोध असल्याची माहिती ही सध्या समोर येते। तर ओबीसी महासंघाचं आजपासून साखळी उपोषण सुरू झाल्याची बातमी आता येते। तर पुढची बातमी जर बघायची झाली तर अजितदादा यांचा पक्ष पुणे पालिका स्वबळावर लढणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। अजितदादांकडून सर्व जागांची तयारी करण्याची सूचना मिळालेली आहे। माजी पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या महत्त्वाच्या ह्या सूचना दिल्याची बातमी सध्या समोर येत आहे। तर पुढच्या बातमीकडे वळूया। आजपासून बच्चू कडूंची राज्यभर शेतमजूर हक्क यात्रा सुरू झालेली आहे। वाशिम जिल्ह्यातून शुभारंभ झालेला आहे। बच्चू कडू प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेतील अशी सध्या माहिती मिळतीये। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून बच्चू कडू हे ठाम दिसत आहे। 28 ऑक्टोबर मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑक्टोबरला मोठा मोर्चा निघणार असल्याची माहिती सध्या समोर येते 28 ऑक्टोबरला। तर भरपूर सभा, म्हणजे प्रत्येक जर आपण बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा बच्चू कडू हे घेणार आहेत। जवळपास 200 ते 300 सभा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि एक मोठा मोर्चा सुद्धा निघणार आहे 28 ऑक्टोबरच्या आसपास अशी सध्या माहिती मिळते सूत्रांच्या माहितीनुसार। तर ह्या दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या होत्या। नक्कीच तुम्ही सबस्क्राइब केले नसेल चॅनल तर नक्की एकदा सबस्क्राइब करून ठेवा। आपण रोज भेटूया, रोज रात्री 9 वाजता। धन्यवाद।